नमस्कार मित्रजण, मी तन्मय गुहागरचा आणि पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या ब्लॉगमध्ये. आणि माहिती आहे, आज मला थोड्या वेगळ्या प्रकारे इंट्रो होतोय. म्हणजे मला बोलायचं आहे की अशा प्रकारे. आणि आज आहे आपला 30 डे 30 व्लॉग्स चॅलेंजचा डे 2. आणि लाईफस्टाईल ब्लॉग असणार आहेत पूर्ण आपले. हे बाय द वे झेला आपण घेतला होता ॲक्च्युली आंबे काढण्यासाठी, आणि पण त्याचा काय आता उपयोग होणार नाही असं वाटतोय मला, कारण आंबे तर व्यवस्थित काय लागलेत नाही आपल्या झाडांवरती, आणि आंबे त्या साईडला पुढे आहेत. तर आता आपण पहिली गाईज कोकमं काढून घेऊया. गाईज आता आपण आलो आहे कोकम काढण्यासाठी. तर गाईज ही आहे आपली कोकम, आणि झेल्याचा काही उपयोग नाही आहे, आपल्यालाच वरती चढून बसून पाडावे लागणार आहेत फांदी हलवून. तर गाईज आता आपण चढले वरती कोकमाच्या झाडावरती, आणि आता इथून काढायचे कसं तेवढा प्रश्न पडला आहे की भरपूरसे आपले कोकम वाया गेलेत खालती पडून. सो आता कोकम जमवूया आपण आणि मग तुम्हाला दाखवूया. तर गाईज आपल्या कोकणातली लाल कोकमं कशी असतात ती तुम्ही पाहू शकता. आणि एक नंबर अशी आतमधून त्यांची रचना आहे निसर्गाची. तर गाईज आता सीन काहीतरी अशा प्रकारे आहे, तुम्ही पाहू शकता. वाह, काय कोकमा आहेत गाईज, एक नंबरच. गाईज आता काहीतरी असा सीन आहे. तर गाईज सगळी कामं आता झालेत आपली, आणि आता आपल्याला अजून 2-3 कामं आहेत. आणि इथलं एक काम आहे, आपल्याला संध्याकाळी शूटसाठी जायचं आहे. आणि तुम्हाला एक ॲपिक गोष्ट दाखवतो. आणि जर तुम्ही गावातले असाल ना, तर असे नमुने तुम्हाला पाहायला मिळतील, ते काही ना काहीतरी करतच असतात. आणि गाईज ह्या मंदिराचा शूट ही आणि इथली माहिती आपल्या पुढच्या चला बघूया ग्वाघरची देवस्थानी ह्या सिरीजमध्ये मी अपलोड करणार आहे. गाईज पाहू शकता, ही आपली आरे गावामधील नदी आहे. आणि जेव्हा पाऊस येतो त्यावेळेला इथे खूप स्वच्छ आणि सुंदर प्रकारे पाणी असतो, आणि इथलं वातावरणही खूप सुंदर असतो. आणि फक्त पहिल्या पावसात लाल पाणी असतो, त्यानंतर स्वच्छच असतो. तर गाईज आता नाईट झाले ॲक्च्युली, आणि आपण जाणार होतो शूटसाठी या कॉन्टेंटमध्ये. आणि त्या शूटची रील आपण वेगळी अपलोड करणार होतो, पण ॲक्च्युली शूटला जायचं कॅन्सल झालं वेगळ्या इश्यूमुळे. तर आजच्या ब्लॉगमध्ये काहीच एवढंच. आणि सॉरी गाईज, म्हणजे आजच्या ब्लॉगमध्ये जास्त काही दाखवू शकलो नाही. आणि जो उद्याचा ब्लॉग असणार आहे त्यात खूप तुम्हाला मजा येईल आणि खूप सुंदर असणार आहे, कारण मी भरपूर गोष्टी इमॅजिन केल्या आहेत उद्याच्या ब्लॉगसाठी. आणि तर मिळूया आता गाईज उद्याच्या ब्लॉगमध्ये. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. तर चला, बाय बाय.